महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे की सर नेमकं मानसशास्त्राची तयारी कशी करावी, कसे आम्हाला 20 ते 25 मार्क कमी वेळामध्ये कमी अभ्यासामध्ये मिळेल. तर त्याचं उत्तर बघा बांधवांनो, हे आहे की हे पुस्तक आहे माझं 2017ला शिक्षक भरतीसाठी तयार केलेलं होतं. त्याच्या अगोदर 13 आहे, परंतु नेमकं शिक्षक भरतीचे जे काही कंटेंट आहे ते कंटेंट थोडेसे वेगळे आहे. कारण चॅप्टरचं नाव आपलं प्रत्यक्षरित्या काय आहे, अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यता. म्हणजे शिक्षकामध्ये असलेली जे काही अभिक्षमता आहे, ज्या विशेष क्षमता आहे ते चॅप्टर आहे पहा. मग ह्या पुस्तकामध्ये पान नंबर तुमच्या 14 पासून ते पान नंबर तुमच्या 98 पर्यंत जवळपास म्हणजे 70-80 असे पेजेस आहे की फक्त तुमच्या निर्णय क्षमतेवरती, तुमच्या अभियोग्यतेवरती 10 क्वेश्चन येतात दरवेळेस. आणि मग अदर आपले जे काही मानसशास्त्र, बालमानसशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्र आणि व्यवस्थापन यावरती जे काही, आणि मूल्यमापन यावर येणारे जे क्वेश्चन आहे, मग प्रत्येक विषयानुसार 5-6 असे क्वेश्चन, असे एकूण 30 मार्काचं आहे. म्हणजे परंतु मला आवर्जून तुमच्या लक्षात आणायचं आहे की जे आपले इतर जे काही प्रकाशन आहे की उपलब्ध जे काही पुस्तक आहे त्यामध्ये हा डाटा दिलेला नाही आहे. मी जे म्हणतोय तुम्हाला 97-98 जे काही पेजेस आहे ते पेजेस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच घटकावरती आपण काय करतोय, गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चा करतोय. चला, कारण टीईटीचा सिलेबस वेगळा आहे, सीटीईटीचा सिलेबस वेगळा आहे आणि आपल्या टेटचाही सिलेबस वेगळा आहे. प्रसिद्धी पत्रक आलंय, मुलांच्या मनामध्ये परत धाकधूक आहे, सर होईलच का? जुनी मुलं म्हणते होणारच नाही, काही मुलं म्हणते की मे मध्येच होणार आहे, मग आमचा अभ्यास कसा होईल, त्यांना टेन्शन आलं. तर लक्षात ठेवा, ही परीक्षा परिषद आहे. परीक्षा परिषदेने जर एकदा तुम्हाला प्रसिद्धी पत्रकामार्फत त्यांच्या स्वतःच्या अधिकृत वेबसाईटवर जर सांगितलं तर 100% किती टक्के, 100% परीक्षा होणार. फक्त काय प्रॉब्लेम आहे पहा की 1-2 महिने मागं पुढं होत असतं. म्हणजे हे म्हणले मे जूनला होईल तर मे जूनला काय येईल, जाहिरात येईल. जसं तुमच्या टीईटीच्या वेळेस की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परीक्षा होईल असं त्यांनी पत्र काढलं होतं. तर काय झालं होतं, सप्टेंबरला काय आली, जाहिरात आली, तुमची परीक्षा काय झाली, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा झाली. मग तसंच बांधवांनो, इथं तुमचं फक्त 1 ते 2च महिने म्हणतो मी. किती महिने? 2 महिने परीक्षा लय झाली तर काय जाईल, पुढं जाईल. आणि ती गेली तर उलट चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण तुमची सीटीईटी परीक्षा, कारण महाराष्ट्रात असे बरेचसे विद्यार्थी आहे की ते टीईटी पास नाहीये आणि आपल्याला सर्वाधिक जागा तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदच्या असतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं कशाला संस्थेमध्ये जा, मुलाखतील सामोरे जा, पैसे मागते काय, आमकं होतं काय, उशिराच लागतो काय, त्यांच्या तालुक्यातल्या किंवा त्यांच्याच नातेवाईकाला घेते काय, आपला नंबर कसा लागावा. म्हणून प्रत्येकाची ओढ असते की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका अशा शाळेमध्ये माझी काय व्हावी, निवड व्हावी. मग त्याच्यासाठी तुम्हाला लागतं, एका लैरीत सांगतो, 1ली ते 8वी पर्यंत जर शिक्षक व्हायचं असेल, तुम्ही डीएड वाले असू नाही तर तुम्ही बीएड वाले असू, तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पास असावं लागतं. बरेच लोक भले मोठी झाले ते आणि सांगते पहिल्या पेपरला अंक करा, दुसऱ्या पेपरला असं करा. एका लाईनीत सांगतो मी तुम्हाला की 1ली ते 8वी साठी तुम्हाला जर का शिक्षक व्हायचं असेल, तुम्ही डीएड असू द्या, बीएड असू द्या, MA बीएड असू द्या, आणि ते पीएचडी धारक असू द्या, तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी पास व्हावं लागतं. आणि मग तुम्ही जर का पास नसेल तर मग 9वी ते 12वी, परंतु त्याच्या जागा नगण्य असतात, बोटावर मोजण्या एवढ्या जागा असतात. आलं लक्षामध्ये? हां. तर त्यामुळं आवर्जून सीटीईटीची तयारी लागा. मी छाती ठोकपणे सांगतो, मी काही असं लहान लेकरू नाही, आताच 2022 पासून यूट्यूब चॅनल सुरू केलं सांगतोय. मी 2010च्या शिक्षक भरतीपासून बांधवांनो माहिती का विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. मी आधी डीएड कॉलेजवरती 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं परीक्षा परिषद आणि माझं नातं काय हे मला चांगलं माहिती. कारण मी आधी डीएड केलं, बीएड केलं, MAD केलं, कॉलेजवर लागलो आणि मग नंतर कॉलेजवर लागल्यानंतर शिंदे सरांची माझी काय झाली, ओळख झाली. म्हणून मग मी शिंदे सरांच्या क्लासवर काय करू लागलो. जेव्हा टीईटी आली, शिक्षक भरती आली, तेव्हा मी सरकडं ऑटोमॅटिक येऊन जात असतो शिकवायला.
तर सांगायचा उद्देश माझा की माझा अभ्यास सांगतो की तुमची परीक्षा ही बांधवांनो ऑगस्टमध्ये होणार, माझा अभ्यास सांगतो. त्यामुळं तुम्ही काय करू नका, एका बाजूला दररोज 2 तास जरी दिली, आता सध्या एक तर काय आहे, एप्रिल महिना सुरू आहे, प्रत्येकाच्या शाळेत आता परीक्षा सुरू होतील, 2-3 तास शाळा असती, दिवसभर घरी यायचं बेस्ट. CTTचा अभ्यास करायचा, सिलेबस तोच आहे, फक्त काय आहे हिंदीमध्ये आहे. मग जरी हिंदी तुम्ही जरी अभ्यास केला तर तुम्हाला इकडे टेटला त्याचा फायदा होतच असतो. आलं लक्षात? हिंदीचा केला तर टेटला फायदा होईल, कारण तुम्ही इतिहास जरी वाचलं, तुम्ही मराठी ग्रामर वाचलं, तुम्ही इंग्लिश ग्रामर वाचलं, तर ती इकडं कामी येणार आहे ना. किंवा तुम्ही गणिताचा अभ्यास केला तो तिकडं कामी येणारच आहे. आलं लक्षात? फक्त भाषा बदलती, आशय ज्ञान तोच राहतो. त्यामुळे याची बॅच सुरू केली. तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा सर खरंच तुम्ही आम्हाला 2 महिन्यात CTT पास करून द्याल का, तर मी 100% तुम्हाला हमी देतो, मी तुमच्याकडून CTT 2 महिन्यात पास करून घेऊ शकतो. फक्त आठ एकच आहे की मी दररोज 2दा तास घेत असतो, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. मुलांना काम देत असतो सकाळी की संध्याकाळपर्यंत तुम्ही मला हे एवढं एवढं लिहून दाखवा, हे करून दाखवा. मग यामध्ये काय असते, आपले लाईव्ह लेक्चर्स पण असतात, रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा मागच्या बॅचेसचे ऑलरेडीच तुम्हाला दिलेले असते. फक्त मी लाईव्ह तुमच्या डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला काम देण्यासाठी येत असतो. अभ्यास कुणी करत नसतं, तो अभ्यास करून घ्यावा लागतो. जसा तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकडे 10वी 12वी D.Edला तुम्ही तुमचे विशेष क्लासेस लावून तुम्ही काय झालेले, हुशार झालेले. तुम्ही हुशार आहात, पण तुम्हाला धक्का स्टार्ट आहे, कुणीतरी पाठीवर हात देऊन लढ म्हणण्यासाठी तुम्हाला लागत असतं. मग ते लढ म्हणण्याचं काम मी आणि आपली ही सगळी टीम करणार आहे. तर आवर्जून ह्या बॅचला तुम्ही जॉईन व्हा. आणि दुसरी एक गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी मधली सर्वात बेस्ट टीम बांधवांनो आदरणीय शिंदे सरांनी ही बांधलेली आहे. गेल्या 10 वर्षापासून हे सगळे शिक्षक खूप छान पद्धतीने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करताय. फास्ट ट्रॅक बॅच जरी असेल, परंतु तुमची परीक्षा होईपर्यंत ही बॅच काय असणार, रेग्युलर असणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. बॅच क्रमांक 211 आहे. तुम्ही नक्कीच आमचं लेक्चर आवडलं तर तुम्ही काय करू शकता, ही बॅच जॉईन तर तुम्ही कराच, पण तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा आवर्जून काय करा सांगा. तर प्रश्न येतो सर की तुमचा विषयाचं नेमकं GR मध्ये कुठं उल्लेख आहे, तर GR मध्ये इथं उल्लेख आहे पहा, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व. आता ऑलरेडी हे TET मधले 2 चॅप्टर आहे, समायोजन आणि व्यक्तिमत्व. मग हे कल आवड जे आहे का, यालाच निर्णय क्षमता आपण असं म्हणतो. की तुम्हाला त्या विद्यार्थ्याची निर्णय क्षमता, त्याची कल आणि आवड तुम्हाला काय झाली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय केलं पाहिजे, विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? चला आता तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही लिंक जाऊ द्या पहा, कारण मी आता डायरेक्ट विषयाला काय करतोय, सुरुवात करतोय. हेच ते चॅप्टर आहे की सर्वाधिक वेळा प्रश्न आलेले आहे. सध्या आपण जे चॅप्टरवर चर्चा करतो ते म्हणजे हे निर्णय क्षमता. कारण मानसतज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्र, वाढ विकास, व्यक्तिमत्व, त्यानंतर तुमचं अध्यापन पद्धती, विशिष्ट लक्ष गटातील बालके, याला आपण कल आवड म्हणू शकतो. हा कल विद्यार्थ्यांचा आणि हे आवड हे याच्यामध्ये येतं. पण प्रश्न घेऊ, मग तुम्हाला कळल की अरे प्रश्न इतके काय नसतात, सोपेही नसतात, अभ्यास करावाच लागेल. तर बघा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर की प्रसन्न शाळे वातावरण निर्मितीसाठी काय कराल. तर शाळेत परिसर स्वच्छ ठेवाल का, तर ठेवलाच पाहिजे. शालेय परिसरात वृक्ष कुंड्या लावाव्यात का, असाव्यात का, असाव्याच. शालेय परिसरातील फलकावर योग्य ते लेखन करावं का, आपण त्याला बोलक्या भिंती असं म्हणतो, तर ते करावंच. मग जर हे सगळं करावं आहे तर म्हणजे पर्याय क्रमांक 4. पण इतका सोपा प्रश्न परीक्षेत येत नसतो. मी सहज तुम्हाला दिला तुमचा आत्मविश्वास वाढावा म्हणून. इतका सोपा प्रश्न येत नसतो. ब्राईटनेस कमी करा, थोडा वाढ आहे. ठीक आहे, चला मग आता खरा प्रश्न 2017 मध्ये आलेला क्वेश्चन तुम्हाला मला आवर्जून काय करायचं, स्क्रीनवर द्यायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर सांगा फास्ट. चला पटकन, कमी करा कमी करा. नाही नाही खूप आहे, वर करते बटन, वर कर, छोटं बटन वर कर. हा राहू दे.
आता उत्तर सांगा. बिराजदार मॅडम सर कोण आहात तुम्ही? सावकाश घेतलं तर समजेल. काय माहिती का, काही मुलं नवीन, आता आम्ही जुन्या मुलांसाठी अजिबात काय करत नाहीये, इथं डोकं लावत नाहीये. आम्ही कुणासाठी डोकं लावतोय की जे नवीन मुलं आहे, ज्यांना गायडन्स नाहीये, ज्यांना अभ्यासाची गरज आहे. आता तुम्ही जर खूप जुने असतील तर त्यामुळेच तुम्ही म्हणता स्पीडमध्ये घ्या, स्पीडमध्ये घ्या. त्याला ते स्पीडमध्ये जर घेतलं जास्तच तर ते मुलांना समजत नाही ना. आमचा उद्देश हा आहे आणि माझा हा उद्देश असतो, जर मी का तुम्हाला एखादं चॅप्टर शिकवलं तर ते चॅप्टर तो घटक पुन्हा तुम्हाला बघण्याची काय नाही पडली पाहिजे, गरज नाही पडली पाहिजे. तर बघा, लक्ष द्या. समजा शाळेतील कॅम्पसच्या सुशोभीकरणाची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे, म्हणजे तुमच्या स्वतःवर दिलेली आहे. आपले काही सहकारी आपल्याला या कामगिरीवर मस्करी करतात. मस्करी करतात म्हणजे चेष्टा करू लागलेली आहे, तुमची ती चेष्टा करू लागलेली आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या भावना कशा ताब्यात ठेवायच्या? लगेच जायचं आणि त्यांना भांडायचं, लगेच बघूनच घेतो ना, आमकच करतो, महा चुलता असा आहे, माझे पप्पा असे, तू हीच बाहेर, अशी भाषा नसावी. मग कशी भाषा असावी? पर्याय दिले. आपण रागात येतो आणि प्राचार्याच्या कार्यालयात जाऊन आपल्या सोपवलेल्या कामगिरीच्या विरुद्ध आपली तक्रार देणे. तर तुम्हाला जर एखादी जबाबदारी दिली तर त्याची तक्रार करत नसते. आलं लक्षात? आहे त्या परिस्थितीत तुम्हाला निभावं लागतं म्हणून कॅन्सल. आपण या कामात काही लक्ष देणार नाही. तुम्हाला ती मस्करी करायला लागलीत म्हणून तुम्हाला राग आला, तुम्ही जाऊन तिकडे मी नाही करीत हे काम. तसं नसतं. ते तुम्हाला तुमचं काम करावंच लागतं. हे काम आपल्या क्षमतेच्या पलीकडे असल्यामुळे आपण प्राचार्यांकडे अजून काही अतिरिक्त शिक्षक नेमून द्या किंवा मला आणखीन लोक द्या असं तुम्ही ठीक आहे म्हणू शकता. याच्यापेक्षा हे थोडं बरं आहे, पण याच्यापेक्षा हे जर बरं असेल तर याला कॅन्सल करावं लागेल. आपण आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतो, व्हेरी गुड. त्यामुळे आपण आपल्या सहकार्यांना भविष्यात नाव ठेवण्याची संधी देणार नाही, व्हेरी गुड. इथे जरी नकारात्मक बाजू असेल पण ती काय आहे, सकारात्मक साठी नकारात्मक वापरलेलं आहे, म्हणून हे याच्यापेक्षाही चांगलं आहे 100% 100%, म्हणून हे सुद्धा कॅन्सल. हे तर दोन अतिशय चुकीचे. हे थोडं बरं आहे, हे त्यापेक्षा अतिउत्तम. आपल्याला काय करायचं असतं ताई, 100% 4 पर्यायातील कोणता पर्याय चांगला आहे हे द्यायचं असतं. आणि हे करत असताना 33 सेकंद आहे, तुम्हाला फक्त लक्षात ठेवा. त्या ताई सुद्धा बरोबर बोलल्या, सर फास्ट घ्या, पण मी शिकवण्याचं काम करतो ना. मी जर 33 सेकंदात हे सोडवलं तर तुम्हाला कळणारच नाही, तुम्ही नाव ठेवता मला. तर हे बघा, 33 सेकंद म्हणायचं मला, सेकंद टक्के नाही, 33 सेकंदात. कारण 200 क्वेश्चन आहे आणि किती मिनिटं आहे तुम्हाला, 120 मिनिट आहे. 120 मिनिटात 200 तुम्हाला काय करायचंय, बांधवणूक करायचंय. त्यामुळे इतकं सोपा कार्यक्रम नाही हा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. दुसरा क्वेश्चन बघूया स्क्रीनवरचा. जर तुमचे घर शाळा जवळ आहे तर आपण शाळेशी किती संबंध ठेवाल? बघा, आता सध्या मला वाटतं एक प्रशांत बम नावाचे शिक्षक आमदार आहे, ते सातत्याने सांगतात की शिक्षक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी राहतात आणि मग ग्रामीण भागात जे काही शैक्षणिक वातावरण निर्माण करायचं असतं ते शिक्षक करत नाही. म्हणून त्यांचं जे काही घर भाडे आहे ते काय करा, पगारातून काढून घ्या. आणि घर भाडे बऱ्यापैकी असते बरं का. समजा एखाद्या शिक्षकाला 50,000 पगार असेल तर साधारणतः 15-16 हजारापर्यंत घर भाडं असतं. बऱ्यापैकी आपल्या पगारात घर भाड्याचा सुद्धा महत्त्वाचा वाटा असतो. तर त्यामुळे तुमचं घर शाळेजवळच असायला पाहिजे असं शासन सांगतंय, पण नसतं ते. तर आपण शाळेशी किती संबंध ठेवाल? चांगले असेपर्यंत, तोपर्यंत, संपल्यानंतरही, मुळीच नाही आणि चिडचिड करू. तर ह्यापैकी तुम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सर्वांगीण बरं का. मग जर सर्वांगीण विकास करायचा आहे तर यापैकी काय चांगलं आहे? शाळा चालत अशापर्यंत का संपल्यानंतरही? बघा काय सांगितले विद्यार्थ्यांनी, व्हेरी गुड, हुशार आहे सगळे. हा, तर ह्या सगळ्या चिडचिड तर अजिबातच नाही करायची. मुळीच शाळा थांबायचं नाही म्हणतो ह्यो म्हणतो संपल्यानंतरही, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. चालत असेपर्यंत का नाही, नंतरही तुम्ही शाळेत असू नसू तुम्हाला विद्यार्थ्याबरोबर सर्वांगीण विकासासाठी शाळा संपल्यावरही करावं लागतं. जुन्या काळातले लोक नाही का, अजूनही काही स्कॉलरशिप वगैरे हे ते विद्यार्थ्याला शिकवत असतात बरेचसे. पहा,
आपली शाळा झोपडपट्टीच्या परिसरात शिस्त असेल तर त्या आपल्या शाळेच्या पर्यावरण प्रभावित होत असेल, आपल्या विद्यार्थ्यांना यापासून लांब ठेवण्यासाठी आपण काय कराल? त्या झोपडपट्टीचा काय होतोय आपल्या त्या शाळेवर काय होतो परिणाम होतो, कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं प्रभावित होत असेल तर तुम्ही काय कराल? आपण स्वतः इच्छेनुसार विद्यार्थ्यांना निवडू आणि झोपडपट्टीत सेवा करू. आपण शालेय स्वच्छता आणि वृक्षारोपण यावर अधिक भर देऊ. आपण मुलांसाठी पर्यावरण कृती आधारित शिक्षण योजना विकसित करू किंवा कराल आणि आपण प्रत्येक विद्यार्थ्याला रोप देऊन त्याची ते शाळेत असताना काळजी घेण्यास सांगू. आता ह्या सगळ्या गोष्टीतून त्या आपली शाळा झोपडपट्टीच्या परिसरात किंवा त्या स्थितीत असेल तर मुले आपल्या शाळेच्या पर्यावरण प्रभावित होत असेल तर विद्यार्थ्यांना त्यापासून लांब ठेवण्यासाठी आपण काय कराल? सांगा बरं, पटकन सांगा, पटकन सांगा, पटकन सांगा. सगळ्यात चांगलं काय? तर बघा, आपण स्वतःच्या इच्छेनुसार, तुमची स्वतःची इच्छा नसते, आलं लक्षात, ते विद्यार्थ्याची इच्छा डोक्यात घ्यावी लागते. आपण शालेय स्वच्छता आणि वृक्षारोपण यावर अधिक भर देऊ. पण तुम्हाला काय करायचंय माहिती का? पर्यावरण वाढवायचंय, शाळाचं नाही वाढवायचंय, सभोवतालचं पर्यावरण सुद्धा तुम्हाला वाढवायचंय. त्यामुळे नुसतं शाळेचा विचार नाही करायचा आहे. आपण मुलांसाठी पर्यावरण कृती आधारित शिक्षण, इथं नुसतं शाळेचा उल्लेख होता, इथं पर्यावरणाचा आहे, म्हणून इथे कृती आधारित शिक्षण आणि योजनांचा विकास हे ठीक आहे. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला काय करू? रोप देऊ आणि ते शाळेत लावू. ही शाळा नाही वाढवायची हो, इथं पर्यावरण वाढवायचं. पर्यावरण प्रभावित होत असेल असं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, बाकीचे चुकीचे. आवाज येत नाही बरोबर, प्रश्न दिसत नाही बरोबर. तुमची क्लिअरिटी वाढवा मीता मॅडम, क्लिअरिटी वाढवा. आवाज व्यवस्थित आहे राव माझ्याकडे. आता आवाज व्यवस्थित आहे. हे काय आवाज क्लिअरच आहे ना, स्क्रीनही व्यवस्थित दिसते. बघा, आपल्या शाळेत मुलांना NCC मधील महत्त्वाचे पद दिले आहे आणि या क्षमतेत आपण त्यांच्या अनुसार काम कराल. आपल्या शाळेत तुम्हाला म्हणजे कुणाला? शिक्षकाला दिलेले. तुम्हाला म्हणजे कुणाला? शिक्षकाला NCCचं पद दिलंय. एक असतं NCCचं पद असतं शाळेतल्या, बरोबर आहे. खास करून ते BP हेडवाल्या शिक्षकाला किंवा ज्याला क्रीडा क्षेत्रात छंद आहे किंवा जे आधी NCC वगैरे ज्यांची झालेली आहे अशा शिक्षकाला त्याची निवड करतात. त्यावर जो तुमच्या वैयक्तिक कर्तव्याशी जाणीव व निहित हितसंबंध लक्षात ठेवून, आता हितसंबंध लक्षात ठेवून काम करीत असते का? नसते करत, म्हणून हे चुकलं. सरकारी नियमाखाली मंजूर झालेल्या वेगवेगळ्या मुख्य खर्चाप्रमाणे तुम्हाला काम करायचंय तर हे सरकारी जो काही खर्च असतो त्या खर्चानुसारच करावं लागतं. पण यापेक्षा जर इथं चांगलं असेल तर बघा, प्राचार्यांच्या वैयक्तिक सल्ल्यानुसार, तर प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार ठीक आहे, पण वैयक्तिक सल्ल्यानुसार हे चुकीचं आहे. तो काही सांगेल की आलेले पैसे इकडे, कारण मुलाला काहीतरी 350 रुपये वगैरे काहीतरी येत असतात, तर ते इकडे आपल्याला जर खर्चाला. आजच्या सामाजिक कलेनुसार तर सामाजिक कल सुद्धा नाही, तर मग पर्याय क्रमांक 2 हा अत्यंत काय आहे? बरोबर आहे, अत्यंत बरोबर आहे. आपणास शाळेतील वाचनालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त बरं का, शिक्षकी तासाच्या नंतर. तर असे वाटते की तुम्हाला काय वाटतं सांगा? आपण येथील विशेष कर्मचारी आहात म्हणून आपणच हे विशेष वाचक आहात. तुम्ही विशेष कर्मचारी आहात म्हणून तुम्हीच विशेष वाचक आहे, म्हणजे सगळं तुमच्यासाठीच आहे. चुकीचं आहे.
या वाचनालयावर येथील वाचक साहित्यावर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचा अधिकार असणार आहे. हा अगदी बरोबर. विद्यार्थी आणि शिक्षक, शाळेचं वाचनालय विद्यार्थ्यासाठी जास्त. ग्रंथालयाच्या संसाधनाचे शोषण करण्यासाठी प्राचार्यांचे हे मूळ अधिकार आहे. शोषण करणे मूळ अधिकार असतो कुठं? चुकीचं. आपण या वाचनालयाचे स्वतः मालक आहात. मालक, मालिक नाही, मालक. हा मालक, मालक आहात का? नाही ना राव. मालक कुठं असतो का? शिक्षक. त्याला तात्पुरती जबाबदारी दिलेली आहे अतिरिक्त, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सेन्स असतो, सेन्स, एक चांगुलपणा. त्यामुळे शिक्षकात जर का चांगुलपणा असेल ना, तर तुम्हाला चांगुलपणेमध्ये यातलं सगळ्यात चांगलं कोणतं वाक्य आहे, यात सगळ्यात चांगलं कोणता प्रश्न, हे तुम्हाला काय करता येईल? सोडवता येऊ शकतो. त्यामुळे आवर्जून काय करायचं? लक्षात ठेवायचं. शाळा संग्रहालयात आपण गोळा करू शकतो. शाळा संग्रहालयात आपण गोळा करू शकतो. काय गोळा करू शकतो? सर्व प्रकारचे दृश्यमान सामग्री, म्हणजे जे दिसणारी साहित्य येते. सर्व प्रकारची ध्वनी दृश्यमान सामग्री म्हणजे काय म्हणू आपण त्याला? टीचिंग एड्स म्हणायचे समजा. ऑडिओ व्हिडिओ, हा शब्द त्याच्यासाठी परफेक्ट आहे. सर्व विषयाची दृश्यमान सामग्री जी योग्य रीतीने आयोजन व प्रदर्शित केलेली आहे आणि वरीलपैकी काहीच नाही. आता हे तर शाप चुकीचं आहे. मग ह्या 3 पर्यायापैकी सगळ्यात चांगला 100% पर्याय कोणता आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्त फायदा होईल? सांगा बरं. नुसतं दृश्य पाहिल्याने होईल का? की दृश्यमान सामग्री आणि परत योग्य रीतीने काय केली पाहिजे? प्रदर्शित सुद्धा केली गेली पाहिजे अशी सामग्री. हे मोठे बरोबर. सगळ्यांचं बरोबर 3 नंबरचं आलेलं आहे. व्हेरी गुड. हे चूक, हे चूक आणि हे बरोबर. हे सुद्धा शाप चूक. त्यातली त्यात कोणतं चांगलं आहे? मग असे क्वेश्चन असतात परीक्षेमध्ये. त्यामुळे आता डायरेक्ट आपण काय करूया? आपण जाऊया आशय ज्ञानाकडे. आता मी तुम्हाला आधी क्वेश्चन यासाठी घेतले होते की तुम्हाला समजावं, तुमच्या लक्षात यावं की शाळेबद्दलचा जो काही अत्यंत महत्त्वाचा डेटा आहे, आशय ज्ञान आहे, कंटेन आहे, तो आपला पक्का असावा. तर शाळेच्या संदर्भात सगळ्यात पहिले शिक्षकाची सुद्धा जबाबदारी आहे. जिल्हा परिषद शाळेत काय नसतात? शिपाई नसतात. तर स्वतः तुम्ही विद्यार्थ्याकडून किंवा समाजसेवेच्या तासातून शाळांचा परिसर स्वच्छ काय केलं पाहिजे? केलाच पाहिजे. आणि प्रत्यक्ष तुम्ही समोर पाहिजे, तेव्हा ते विद्यार्थी करतात. शालेय परिसरात वृक्षाकुंड्या लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला आपण वृक्षारोपण असं म्हणतो. शालेय परिसरातील फलकावर योग्य काय असले पाहिजे? लेखन असलं पाहिजे. दररोजचे सुविचार वगैरे असलेच पाहिजे. विद्यार्थ्याला शाळेबद्दल आपुलकी निर्माण होईल असे उपक्रम तुम्ही घ्या. शाळेतील कॅम्पस सुशोभीकरण करा. ती शाळा वाटली पाहिजे. धर्मशाळा आणि शाळा यात फरक असतो. सर्व विषयाची दृश्यमान सामग्री शाळेत आणली पाहिजे. PTI मध्ये असणाऱ्या सर्वच खेळाचे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध असलेच पाहिजे. सगळ्या खेळाचे साहित्य सुद्धा तुम्ही आणा. शाळेमध्ये शिस्त आणि नियमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. शिस्तीवर क्वेश्चन येईनच पहा. शिक्षकाचे घर हे त्याच्या शाळेच्या जवळ असावे. बघा, पण आता ते कोण ठेवत नाही. हे अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे बरं का. हे याच्यावर आधारितच क्वेश्चन आलेले आहे. त्यामुळं शाळेबद्दल क्वेश्चन आले तर असेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत येणार. NCC मधील महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर खर्च काय करायचा? शासनाने जो सांगितलेला आहे, शासनाच्या नियमानुसार, सरकारी नियमानुसार. शाळेमध्ये वाचनालयाची सुविधा असेल तर ते काय करायचं? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते असतं. शाळेमध्ये वेळोवेळी पालक मेळावे घ्या, यावर सुद्धा क्वेश्चन येतो. आणि नवोदय शाळांना मुख्य हेतू हा आहे की ग्रामीण भागामध्ये शिक्षण काय करावे? सुरू करावे. आणि विशेष शिक्षण आहे बरं का नवोदयमध्ये. विशेष शिक्षण, प्रज्ञा शोध बालकाचा विकास असतो तो
विशेष शिक्षण, जसं जसं तुमचं IIT कॉलेज असतं, IIT किंवा IIM अशी हे भारतातली सर्वात उच्चस्तरीय कॉलेजेस आहेत. मग असं हे शाळा उच्चस्तरीय ही शाळा नवोदयची असते. आलं की लक्षामध्ये? हां, ठीक आहे. हां, छान पाटील मॅडम, धन्यवाद. बघा, मग आता बांधवांनो, हे ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे. नुसते क्वेश्चनची तयारी नाही करायची. क्वेश्चन बरोबर काय असलं पाहिजे, आपल्याकडं ऑलरेडी हे सगळं माहिती असलं पाहिजे. बघा, तुम्हाला जर आवडलं शिकवणं तर आवर्जून बॅच जॉईन करा. त्याच्याबरोबर परत तुम्हाला भीती असेल की बाबा मी TET पास नाही, तर सुवर्ण संधी आहे. मी असं तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो, बॉन्डवर, की परीक्षा ही तुमची ही बांधवांनो जुलै नंतरच होणार. आधी CTETच होईल, CTET नंतर तुमची टेट परीक्षा होईल. फारसं जर झालं तर फक्त तुमचं जुलै काय म्हणते त्याला, मे आणि जूनमध्ये जाहिरात येईल. कारण आणखीही ब्राईटनेस वाढवा. आणखीही काय नाही झालेलं बांधवांनो, संच मान्यता झालेलं नाही आहे. फेज 2चं काय झालेलं नाही आहे. आणखीन काय म्हणू आपण त्याला, फेज 2चं भरती पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळं बरेचसे असे काही क्वेश्चन आहे की ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्या तिसऱ्या भरतीकडे जाता येणार नाही. त्यामुळं डायरेक्टच लगे तुम्ही अभ्यास काय म्हणते त्याला, त्याचा लोड न घेता कंटिन्यू आवर्जून जशी तुमची स्पीड चालू आहे त्या स्पीडनुसार आवर्जून अभ्यास करा. आणि तुम्ही जर का कॅटेगरीमध्ये असाल 83 मार्कावर 85 मार्कावर जर पास असाल तर तुम्ही आता 90 मार्क कसे पडतील. कारण मागच्या भरतीमध्ये काय झालं आहे की ओपनच्या जागा जास्त होत्या कॅटेगरीपेक्षा. आणि मग ओपनमध्ये जे मुलं 90पेक्षा जास्त मार्क ज्यांना पडले त्या मुलांचं मेरिट कमी आलं आहे आणि कॅटेगरीच्या मुलांचं मेरिट जास्त आलं आहे. TET पासवाल्या लक्षात ठेवा, 122 मार्क मुलं जिल्हा परिषदला लागलेत जवळ, संभाजीनगर, जालना किंवा मोठ्या मोठ्या जिथं त्याला हवं आहे त्या ठिकाणी. आणि ज्या मुलाला मार्क काय होते जास्त होते पण तो कॅटेगरीमध्ये होता, तो तिकडे पार गेला सिंधुदुर्ग लांब, गडचिरोली, रत्नागिरी इतक्या लांब गेलेला आहे. त्यामुळं मार्क आपले आवर्जून काय करा, वाढवा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ते काय करू शकता, मला विचारू शकता. चला पटकन विचारा क्वेश्चन काय काय आहे. परंतु मार्क त्याला 90 मार्क प्लस लागतात, त्याच्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. माझं पुस्तक जर घ्यायचं असेल तर तो माझा जो नंबर आहे 9657451645 स्क्रीनवर दिसतो, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, 350 रुपये फोनपे करू शकता आणि तुम्ही पोस्टाने ते मागून घेऊ शकता घरपोच. कारण ते फक्त जिल्हा स्तरावरच पुस्तक भेटतं, तालुका स्तरावर भेटत नाही. CTET मॅथ पेपर सेकंड शिकवता का? हो आहे ना, शरद जाधव सर आहे ना आपल्याकडं. मॅथ सायन्सचे टीचर दिसतात का तुम्हाला? ते सायन्स शिकवते चांदोरीकर सर आणि मॅथ शिकवतात शरद जाधव सर. त्यामुळं सगळेच लोक आपल्याकडे आहे. सुरू झालेली बॅच. अरे मग ती जरी सामाजिक रचना असेल, TET सारखंच पासिंग मार्क्स असतात. कॅटेगरीला 83, ओपनला 90. हा, अशोक सरांना बघा पुस्तक पाठवलं होतं, त्यांचं पुस्तक मिळालं त्यांना. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर 1-1.5 महिना राहिल्यावर तुमची कशी तयारी होईन हो? आधीपासून तयारी करा ना. एक तर ती परीक्षा हिंदीमध्ये आहे, हिंदी इतकं सोपं नसतं. ठीक आहे, चला थांबूया आजच्या दिवस. आता थोड्या वेळाने काय होईल तुमचा
गणिताचा तास असेल जाधव सरांचा, आवर्जून तोही अटेंड करा. मॅथचा तास होईल लगेच शरद जाधव सरांचा, त्याला सुद्धा जॉईन व्हा.